आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारे बडीशेपचे सरबत। त्यासाठी आपण इथे अगोदर बडीशेपचे प्रीमिक्स बनवणार आहोत आणि त्यानंतर इन्स्टंट सरबत कसे बनवायचे ते देखील बघणार आहोत। चला तर मग हे झटपट तयार होणारे बडीशेपचे प्रीमिक्स बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 100 ग्रॅम बडीशेप। आपण इथे मोठ्या बडीशेपचा वापर केलेला आहे आणि बडीशेप आपल्याला इथे व्यवस्थित स्वच्छ करून निवडून घ्यायची आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत 150 ग्रॅम खडीसाखर। खडीसाखरेऐवजी तुम्ही इथे नॉर्मल साखरेचा किंवा धाग्यावाल्या साखरेचा देखील वापर करू शकता। त्याबरोबरच यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा काळी मिरी, 5 ते 6 हिरवी विलायची, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा साधे मीठ। मिठाचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा सरबत बनवताना देखील आपण त्यामध्ये मीठ ॲडजस्ट करू शकतो। आपण हे सर्व घटक शक्य असेल तितके ग्राइंड करून या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे। आता हे मिश्रण आपण गाळणीच्या मदतीने व्यवस्थित गाळून घेणार आहोत, जेणेकरून थोडीफार जर अख्खी बडीशेप शिल्लक असेल तर ती आपण पुन्हा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकतो। या पद्धतीने सर्व मिश्रण गाळून झाल्यानंतर जे थोडेफार अख्खी बडीशेप शिल्लक राहिलेली आहे ती आपल्याला पुन्हा ग्राइंड करून यामध्ये व्यवस्थित गाळून मिक्स करायची आहे। या पद्धतीने इथे आपण बडीशेप, खडीसाखर आणि खसखस म्हणजेच ज्या घटकांपासून शरीराला थंडावा मिळतो ते सर्व घटक घेतलेले आहे आणि अगदी 4 ते 5 घटकांपासून अतिशय झटपट हे प्रीमिक्स आपले इथे तयार झालेले आहे। हे प्रीमिक्स आपण कोरड्या असणाऱ्या काचेच्या एखाद्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये साधारणतः 6 ते 8 महिन्यांसाठी आणि बाहेर 4 महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो। म्हणजेच एकदा जर आपण हे प्रीमिक्स बनवले तर पूर्ण उन्हाळा जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इन्स्टंट सरबत तयार करू शकतो। चला तर मग यापासून सरबत कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी ग्लासमध्ये सर्वप्रथम आपण इथे घेतलेले आहेत आईस क्यूब्स। आता यामध्ये टाकायचे आहे 1-1 चमचा बडीशेपचे प्रीमिक्स। 10 ते 15 मिनिटं आपण इथे सब्जाच्या बिया सोक करून घेतल्या होत्या, त्या देखील 1-1 चमचा इथे टाकलेले आहेत आणि एकदम मस्त टँगी फ्लेवरसाठी अर्ध्या लिंबाचा रस दोन्ही ग्लासमध्ये आपण इथे पिळून घेतला आहे आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत गार पाणी। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडी पुदिन्याची पाने देखील क्रश करून टाकू शकता आणि हे सर्व घटक आपण व्यवस्थित चमचाने मिक्स करून घेणार आहोत आणि या पद्धतीने जर आपल्याकडे प्रीमिक्स तयार असेल तर फक्त 1 मिनिटात आपण हे सरबत तयार करून घेऊ शकतो। एकदम मस्त टेस्टी असे सरबत आपले इथे तयार झालेले आहे। तर तुम्ही देखील या उन्हाळ्यात हे झटपट तयार होणारे प्रीमिक्स आणि सरबतची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतरांबरोबरही शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।